ना आजकाल लोक परिवर्तन कशाला समजतात. बसून जेवणारी माणसं उभ्यानं जेवायला लागली म्हणजे का परिवर्तन आलं का? नाही. तुम्ही आम्ही एखाद्या लग्नात गेलो, लग्नामध्ये बफे चालू असेल, बफे समजते ना तुमच्या इकडं? हो, ते गावात म्हशीच्या समोर कसं मांडते, करबा कुटार सर्किट भेट निर्वळ मांडलं का बस का, तसं आमच्या नागपुरात कोटी लग्न राहिलं का मग ते बफेचं जेवण राहते. मग त्या बफेत आपण गेलो, बफेमध्ये जर एखाद्या माणसानं ताट घेतलं आणि तो जर खाली जर बसला जेवण करायला तर लोक त्याला खेड्यातला समजते, गावचा असं म्हणते, खेड्यातला असं म्हणते. आणि त्याच बफेमध्ये जर एखाद्या माणसानं ताट घेतलं आणि तो जर उभ्यानं जर जेवण करत असन चमच्यानं तर लोक त्याला स्टँडर्ड समजते. बाबा शिकला असं म्हणते, साहेब असं म्हणते. म्हणजे उभ्यान जेवून राहिला म्हणून तो का साहेब आहे का? नाही, त्याला मुडव्याधीचा त्रास आहे म्हणून तो उभ्यान जेवते. बसून जेवणारी माणसं उभ्यान जेवायला लागली म्हणजे परिवर्तन होत नाही. परिवर्तनासाठी 3 गोष्टी माणसाच्या जागृत झाल्या पाहिजे. किती? 3 गोष्टी. मन, मस्तक आणि मेंदू ज्याचं ठिकाण्यावर आहे, ज्याचं बळकट झालं तो माणूस परिवर्तनाकडे निघते.